जय हरी. एकादश स्कंध भाग 165. 14व्या अध्यायामध्ये आपण पाहतोय ते म्हणजे आता भक्ती मार्गाचा श्रेष्ठपणा कसा असतो ते नाथ महाराज आपल्याला सांगतायत की भगवंताकडे जाण्याचे मार्ग अनेक आहेत, परंतु त्यापैकी भक्ती मार्ग हा सगळ्यात श्रेष्ठ असं भगवंताचं स्पष्ट मत आहे. हे अगदी बरोबर आहे, कारण भगवंत जसा सर्वव्यापी आहे तसाच त्याच्याकडे जाण्याचा मार्ग देखील सगळ्यांना सहज साध्य असला पाहिजे ना. जीवसृष्टीमध्ये प्रेमा इतकी सर्वव्यापक आणि सर्वांच्या अनुभवाची दुसरी गोष्टच नाही. म्हणून प्रेम जिचा प्राण आहे ती भक्ती साधली तर कुणीही मनुष्य सहज भगवंतापर्यंत पोहोचतो. शिवाय भगवंतानं सांगितलेली भक्ती अत्यंत व्यापक आणि सर्व संग्राहक आहे. म्हणजे सगळेजण ती करू शकतात, सगळेजण त्याचा संग्रह करू शकतात. अशी ती बुद्धिप्रधान आहे, कारण तिच्यात विवेक लागतो. आणि ती कर्मप्रधान पण आहे, कारण आधी जर कर्म केलं तर मग त्या गोष्टीची आवड निर्माण होते, त्यामध्ये सातत्य राहतं आणि मग तिच्यात कर्तव्याला मोठं महत्त्व असतं. ती योगप्रधान आहे, कारण तिच्यामध्ये भगवंताचं ध्यान किंवा मानसपूजन करावं लागतं. ही भक्ती श्रद्धाप्रधान आहे, कारण तिच्यामध्ये भगवंतावर पूर्ण भरोसा लागतो. म्हणजे वाटेल ते होऊ दे, भगवंत माझ्यासोबत आहे. वाईट घडलं तरी भगवंत सोबत आहे म्हणूनच, आणि चांगलं घडलं तरीही भगवंत सोबत आहे म्हणूनच इतका त्याच्यावर भरोसा असणं गरजेचं आहे. भक्ती शौर्यप्रधान आहे, कारण तिच्यामध्ये सुखदुःख समत्वानं भोगण्याचं मानसिक धैर्य लागतं. तसंच निष्काम, निर्लोभ, निर्दंभ, निर्मत्सर, निराभिमान आणि निःसंशय प्रेम हा तर भक्तीचा प्राणच आहे. ती साधलेला एक पुरुष निर्माण झाला तरी अक्षरशः लाखो जीवांचा उद्धार होतो असं इतिहास सांगतो. म्हणजे बघा, एकच माऊली आले आणि किती लाखोंशी त्यांचे भक्त झाले ना. मग मग माऊलींनंतर एक 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 संत येत गेले. मग एकनाथ महाराज आले, तुकाराम महाराज आले, एक 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 संत. आता किती संतांची मांदियाळी म्हणजे किती सांगणार हो. आणि म्हणूनच एक जर असा पुरुष साधल्या गेला निस्सीम भक्ती करणारा तर अक्षरशः लाखो जीवांचा उद्धार होतोच. आत्मस्वरूपावर लक्ष ठेवून तसंच फलाची आशा सोडून साधन करणं हा आत्मज्ञानाचा उपाय आहे. म्हणजे काय करायचं या भक्तीमध्ये, तर आशा ठेवायची नाही. फल काय मिळणार आहे ते नाही बघायचं. पण हे जग त्रिगुणानं भरलेलं असल्यानं ज्याच्या अंगी जो गुण प्रधान असतो तसा त्याचा स्वभाव बनतो. स्वभाव धर्माप्रमाणे माणसाला भिन्न मार्ग चांगले वाटतात. देव, मनुष्य किंवा प्राणी हे वासनेमुळं झालेले भेद आहेत. अर्थात सात्विक वासना भक्तीकडे नेते, तर राजस आणि तामस वासना इतर साधनांकडे नेतात. मीमांसक म्हणतात की कर्मानंच मोक्ष प्राप्त होतो. साहित्यिक म्हणतात की काव्य नाटकानंच ज्ञान प्राप्त होतं. आणि कामशास्त्राच्या मते कामसेवन हेच मोक्षाचं साधन आहे. म्हणजे प्रत्येकाचा वेगवेगळा विचार मार्ग, कर्म आणि त्यानुसार मतांतर हे आपल्याला लक्षात येतं. यातून सांख्यमार्गी आणि योगमार्गी वृत्तीनिरोधाला महत्त्व देतात. राजनीती शास्त्रज्ञ सार्वभौम राज्याला मोक्ष समजतात. देहात्मवादी वासना तृप्तीला, यज्ञवादी निरनिराळ्या यज्ञांना, सगुणमार्गी मूर्तीपूजेला, संन्यासी शिखासूत्र त्यागाला. आता हे त्यांच्यातले वेगवेगळे उपचार आहेत. तपस्वी देहकष्टाला, जो तप करतो तो म्हणतो अहो देहाला कष्ट झाल्याशिवाय काय नाही, असं होऊच शकत नाही, आत्मस्वरूप प्राप्तच होऊ शकत नाही. व्रती दानाला मोक्षाचं साधन समजतात. हे सगळे लोक भ्रमात वावरतात, कारण त्यांचा मार्ग देहाच्या अभिमानाला आणि फलाच्या आशेला धरून असतो. कर्मण्येवाधिकारस्य मा फलेषु कदाचन हे त्यांनी आचरणात आणलेलं नसतं, म्हणलेलं असतं, पाठ केलेलं असतं. त्यांचं मन दृश्यात गुंतून त्याच्या उलट ज्याची वासना दृश्यातील या भोगांना, आता काय होतं, दृश्यात गुंतून जातं आणि मग त्यांची वासना काय होते, अशाश्वतात अडकते आणि त्यांना जन्ममरण चुकत नाही.
याच्या उलट ज्याची वासना दृश्यातील भोगांना चुकून देखील स्पर्श करत नाही त्याचं मन संकल्परहित होतं आणि मग अशा निर्विकल्प मनात आत्मस्वरूप आपोआप प्रगट होतं. आत्मानंद फार विलक्षण आहे. तो देशानं आणि कालानं मर्यादित नाही. देहसुखाबरोबर त्याची तुलनाच होऊ शकत नाही. अहो, मुळात देहच हा विनाश पावणारा म्हणजे संपणारा, नष्ट होणारा आहे. तर मग त्याच्याशी तुलना कसं करता येईल? नाही. आणि तो मिळवणं कुणालाही शक्य नसतं. शक्य आहे, पण ज्याचे काम क्रोधादी विकार मावळतात आणि ज्यानं आपली इंद्रिय वश करून घेतली आहेत अशा गरीब माणसाला देखील आत्मानंद सहज मिळतो. भक्ताचं चित्त भगवंताला अर्पण झालेलं असतं म्हणून जगातील अत्यंत थोर लाभ व ऐश्वर हे देखील त्याला व्यर्थ वाटतं. मोठमोठ्या सिद्धींना देखील तो वश होत नाही. भगवंताच्या सुखानंच नेहमी सुखी असणारा भक्त भक्तीनं भगवंता एवढा विशाल बनतो. मैत्रिणीसुद्धा आपल्या पतींना विचारलं होतं. ते काय म्हणाले होते की हे सगळं धन आहे ना, ते मी आता तुम्हा दोघींमध्ये वाटून देतो. तर ती म्हणाली होती की तुम्ही मला धन देणार आहात, पण या देहाने मला, या धनाने मला सर्व सुख प्राप्त होणार आहे का? अविरत सुख प्राप्त होणार आहे का? चिरंतन सुख प्राप्त होणार आहे का? ते म्हणतात नाही, जोपर्यंत धन आहे तोपर्यंत तुला लाभ मिळेल. धन संपल्यानंतर या धनाचा लाभ तुला घेता येणार नाही. मग ती म्हणाली मला असं सुख द्या, असं काहीतरी द्या की जे अविरत सातत्याने सोबत राहील. आणि मग त्यांनी तिच्या ज्ञानाचा त्यांना आधीच ठाव होता, कारण तिचं पहिलेपासनं लक्ष हे प्रपंचामध्ये नव्हतंच. जेव्हा जेव्हा ऋषी ते मुलांना शिकवायचे तेव्हा तेव्हा ती जवळ बसायची आणि आत्मज्ञान ग्रहण करायची. आणि मग ती म्हणाली की मला स्वस्वरूपाची ओळख करून द्या, आत्मस्वरूपाची ओळख करून द्या, की जेणेकरून सातत्याने मी आत्मचिंतनात रमून जाईल. आणि तेही हेच आहे की भगवंताच्या सुखानंच नेहमी सुखी असणारा भक्त भक्तीनं भगवंताला एवढा विशाल बनतो. आत्मचिंतनातच तो रमून जातो. या अनन्य भक्तीत ज्ञान आपोआप जन्म पावतं. भगवंतालाही अनन्य भक्ताची अत्यंत आवड असते. त्याच्यासाठी तो वाटेल ते करतो. म्हणून नाही का, जनीच्या घरी दळिता कांडिता तुझं गाईन अनंता. आता ही जनी जिनी की भगवंताला दळायला कांडायला लावलं आणि भगवंत त्यांचं काय म्हणतात त्या अंगावरचा शेला तिथं विसरले, नवरत्नांचा हार विसरले. कशासाठी केलं यांनी? कारण तिची निस्सीम भक्ती होती. आणि आपल्या भक्तासाठी भगवंतसुद्धा वेडा होतो, कारण का त्याला अनन्य भक्तांची आवड असते म्हणून. आणि म्हणून तो त्यांच्यासाठी वाटेल ते करतो. एकनिष्ठेनं भक्ती केल्यानं मन आत्मस्वरूपावर जडतं आणि सर्व वासना नष्ट होतात. निरपेक्षता म्हणजे इच्छाशून्य स्थिती. आत्मस्वरूपावर धारणा धरली म्हणजे मनन होतं. आता ते कसं होतं? तर आत्मस्वरूपाचा जर ध्यास लागला तर मग देह, देहादिक, देह इंद्रिय किंवा आजूबाजूचे कोणत्याही गोष्टी यांच्याकडे लक्षच जात नाही. आणि माहिती असतं हे सगळं नश्वर आहे, कारण आत्मा आणि ब्रह्म या दोघांमध्ये अभेदता साधता आली तर हे संपूर्ण विश्व हे विश्वाची माझे घरं असं वाटतं. मग ते जग वेगळे प्रमाणे वेगळ्या प्रकाराने असं भासतच नाही, दिसतच नाही. कारण का तर आत्मस्वरूपाची गोडी लागलेली असते, आत्मस्वरूपाची ओढ लागलेली असते, आत्मस्वरूपावर धारणा धरलेली असते. आणि म्हणून मग सातत्याने त्याचंच मनन होतं. मननानं मन स्वरूपाकार होतं आणि न करताच स्मरण घडतं. अशा सहज स्मरणानं विकार आपोआप मावळून अंतःकरण स्थिर आणि शांत होतं. काम, क्रोध, लोभ जिरून मन शांत होणं हे भाग्यवंतांचं लक्षण आहे. आणि असे जे शांत पुरुष आहे, या अशा शांत पुरुषाला देहाचं भान राहत नाही.
म्हणजे अर्थात हे सगळे संतच असावेत आणि सगळीकडे समबुद्धी त्यांची राहते. कुणाची असते? ते या संतांचीच असते. समबुद्धीतून निर्वैरपणा उत्पन्न होतो. जंगलात न जाता, बिकट साधन न करता, निरपेक्षता, आत्ममनन, शांती, समदृष्टी आणि निर्वैरपणा यांचा अभ्यास केला तर आत्मा अर्थातच परमात्मा वश होईल, यात शंकाच नाही. कारण त्यांना आत्मा आणि परब्रह्म, आत्मा आणि परमात्मा यामध्ये ते अभेदता साधलेली असते. म्हणून त्यांना अशा भक्तांचं नुसतं दर्शन झालं तर आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांचा उद्धार होतो. जय हरी.